नमस्कार मित्रांनो, बरेच माझ्याकडे पेशंट येतात तर त्यांच्या लाईफस्टाईलमुळे म्हणा किंवा व्यायामाच्या अभावामुळे त्यांच्या बॉडीमध्ये टेस्टोस्टेरॉन लेवल जी असते ती खूप कमी असते आणि त्याच्यामुळे त्यांना दिवसभर लेथार्जी वाटतं, दिवसभर थकवा येतो, विकनेस येतो आणि जेव्हा ते बेड परफॉर्मन्स करायला जातात तेव्हा पण इरेक्शन प्रॉपर भेटत नाही आणि कुठे कुठे प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन होऊन त्यांचं लैंगिक आयुष्य तो संपुष्टात येतं. आणि त्याच विषयी आज मी टेस्टोस्टेरॉन नैसर्गिक म्हणजे नॅचरल आपण कसं वाढू शकतो त्याच्याविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती देत आहे. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून तुम्हाला सातत्याने मार्गदर्शन करीत आहे आणि खरोखर 2 व्हिडिओ तुमच्यासाठी रोज बनवतो, जेणेकरून कुठे कुठे तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये माझ्या ह्या व्हिडिओचा तुम्हाला बेनिफिट काहीतरी झाला पाहिजे. तोच म्हणजे ह्या व्हिडिओ बनवण्याचा मागचा माझा उद्देश आहे. तर मित्रांनो, चला तर बघूया की टेस्टोस्टेरॉन लेवल आम्ही कसं वाढवायचा प्रयत्न करतो. सगळ्यात अगोदर जर माझ्याकडे कोणी जर पेशंट आला आणि मला असं वाटलं की या पेशंटची टेस्टोस्टेरॉन लेवल मला कमी वाटते, त्याची एनर्जी, ऊर्जा किंवा शक्ती किंवा पॉवर मला कमी वाटली, तर मी त्याला फर्स्ट ॲडवाईस करतो की एक्सरसाइज करा, ग्रीन व्हेजिटेबल्स किंवा नट्स किंवा ड्राय फ्रूट्स घ्या. त्याच्यानंतर आम्ही दुसरी गोष्ट आम्ही करतो की याच्यामध्ये त्यांनी केलं तर ठीक आहे, नाहीतर मग अश्वगंधा आणि शिलाजीत सारखे औषध देतो. अश्वगंधा हे मानसिक आजारासाठी असतं आणि शिलाजीत हे थोडं बॉडीमध्ये टेस्टोस्टेरॉन वाढवण्यास मदत करतं. तिसरं जर याच्यामुळे जर झालं नाही तर क्लॉमिफेन टॅब्लेट असतात, क्लॉमिफेन टॅब्लेटचा आम्ही वापर करतो. त्या क्लॉमिफेन टॅब्लेट रोजची 1 गोळी घ्यावी लागते 25 दिवस, नंतर 5 दिवस बंद ठेवावं लागते, नंतर अजून 25 दिवस घ्यायची, अजून 5 दिवस बंद ठेवायची. असा 6 महिन्याचा क्लॉमिफेन टॅब्लेटचा कोर्स करावा लागतो. जर क्लॉमिफेनने पण जर टेस्टोस्टेरॉन वाढलं नाही तर आम्ही SCG हार्मोन आहेत जे की FDA अप्रूव्हल आहेत. SCG हार्मोन वापरण्यासाठी आम्ही आमच्याकडून इंजेक्शन देतो. तर हे पण FDA अप्रूव्हल आहे टेस्टोस्टेरॉन वाढवण्यासाठी. SCG ह्युमन कोरिओग्राफिक हार्मोन जे असतात हे तुम्हाला खूप मदत करतात आणि याच्यामुळे जर वाढलं नाही तर शेवटी आम्ही टेस्टोस्टेरॉन रिप्लेसमेंट थेरपी देतो. टेस्टोस्टेरॉनचे इंजेक्शन किंवा टॅब्लेट किंवा पॅचेस असे भरपूर फॉर्ममध्ये किंवा ऑइंटमेंट आहेत, तर ते आम्ही टेस्टोस्टेरॉन रिप्लेसमेंट थेरपी म्हणून आम्ही त्यांना कोर्स देतो. तर मित्रांनो, चांगलं टेस्टोस्टेरॉन तुमच्या शरीरामध्ये असेल तर तुमची काम इच्छा चांगली होईल, तुमच्या बॉडीमध्ये ऊर्जा चांगली राहील. म्हणून टेस्टोस्टेरॉन या हार्मोनला यूथ हार्मोन्स म्हणतात. कारण जितकं चांगलं टेस्टोस्टेरॉन लेवल तुमची चांगली आहे तितकंच तुमचं सेक्शुअल परफॉर्मन्समध्ये तुम्हाला रिझल्ट दिसतील आणि त्याच्यामुळं प्रत्येकाने आपल्या टेस्टोस्टेरॉन लेवलवर वर्क करून त्याच्यावर थोडीशी मेहनत जर घेतली, त्याच्यावर जर पूर्ण उपचार केले तर मला वाटतं की इतर उपचार म्हणजे काही घ्यायची गरज तुम्हाला पडत नाही. तर जर कोणाला असं वाटत असेल की इरेक्टाईल डिस्फंक्शन आहे, दिवसभर थकवा येतो, कमजोरी येते किंवा खूप जास्त हस्तमैथुन केल्यामुळे कमजोरी आलेली आहे किंवा खूप जास्त स्वप्नदोष झाल्यामुळं कमजोरी आलेली आहे, तर अशा लोकांमध्ये टेस्टोस्टेरॉन लेवल कमी असतं आणि त्याच्यामुळं कुठे ना कुठे डोपामाइन, हॅपी हार्मोन्स पण कमी होतात आणि त्याला लेथार्जी वाटतं. तर ही विकनेस काढण्यासाठी आणि पूर्ण प्रॉपर चांगलं ट्रीटमेंट देण्यासाठी आम्ही आमच्याकडे टेस्टोस्टेरॉन लेवल वाढण्यासाठी ज्या पद्धती सांगितल्या त्या पद्धती आमच्या क्लिनिकमध्ये उपलब्ध आहेत. तरी जर तुम्हाला कोणाला टेस्टोस्टेरॉन रिप्लेसमेंट थेरपी घ्यायची असेल, मधुमेहामुळं किंवा वयानुसार आलेली जी कमजोरी असते ही जनरली टेस्टोस्टेरॉन हार्मोन कमी झाल्यामुळं असते आणि जर तुम्हाला ही ट्रीटमेंट पाहिजे असेल तर माझ्या क्लिनिकला उपलब्ध करून दिली आहे. धन्यवाद मित्रांनो.